Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with networking technology series. आजचा आपला लेक्चर नंबर 8 आहे आणि या लेक्चरमध्ये एक आपण नवीन टेक्निक शिकणार आहे. जसं आपण बघितलं होतं ट्रान्समिशन मीडियामध्ये आपण बघितलं होतं की वायर्ड ट्रान्समिशन अँड वायरलेस ट्रान्समिशन हे दोन बघितलं होतं. तर वायर्ड ट्रान्समिशनमध्ये आपण केबल्स यूज करतो. तर ते कोणते केबल यूज करतो आपण ते बघितलं. कोॲक्झियल केबल, ट्विस्टेड पेअर केबल अँड ऑप्टिकल फायबर केबल. हे जे तिन्ही केबल होते हे वायर्ड टेक्नॉलॉजीमध्ये यूज होतात. आणि त्याच्यानंतर आपण एक नवीन टॉपिक बघितलं होतं की वायरलेस टेक्नॉलॉजी. त्याचे आपण काय बघितले होते, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते है ना, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते, सगळं बघितलं होतं त्याचं. मग आता वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये कशाचा उपयोग होतो. वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये केबलमध्ये जसं वायर्डमध्ये केबल्सचा यूज होतो, केबल थ्रू आपण डेटा ट्रान्सफर करतो. तर वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण डेटा कशाने किंवा सिग्नल कशाने ट्रान्सफर होतात, तर या वेव्जनी तयार होतात. कोणते वेव्ज आहेत, रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज अँड infrared waves. So these are the three types of waves we are using in wireless technology. By using these waves we can easily transfer the signal from one node to another node. What is meant by node? Node means just a simple computer, just our PC, our system called as a node. In network one system is called as a one node. So that I am saying that by using these three waves, radio waves, microwaves and infrared waves, we can easily transfer signal from one node to another node. Okay, so these are very important waves used in wireless technology. In the previous video we already covered the wire technology topic, that is optical fiber cable. If you missed that video, go in description or go in the channel and check out all the playlist I already posted. ओके, नोट्ससाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे. तुम्हाला जर अजून पाहिजे असतील नोट्स वगैरे तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. अजून एक गोष्ट सांगते मी की C++चे जे व्हिडिओज आहेत ते मी लवकरच अपलोड करणार आहे. परंतु मी हा नेटवर्किंग टेक्नॉलॉजीचा जो लेसन आहे आधी सुरू केला, कारण की हा थेरी लेसन आहे आणि समजायला पण खूप इझी आहे. स्कोर तुम्हाला जास्त याच्यावर मिळू शकतात, म्हणून मी हा सगळ्यात C++च्या आधी नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा लेसन सुरू केला की जेणेकरून याच्यामध्ये जास्त मार्क्स कवर होतील कम्प्युटर सायन्स 2 मधले. ओके, तर मी C++सुद्धा तुमच्यासाठी लवकर घेऊनच येणार आहे. प्लीज सपोर्ट करा चॅनलला. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आल्यानंतर मला खूप मोटिवेशन मिळतं की जास्त लोक असले की शिकवायला छान वाटते ना. सो प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स. इफ यू हॅव एनी क्वेरी लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. व्हिडिओ कसा वाटत आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत का. तुमचे रिव्ह्यूज, तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप मोटिवेशन ठरतं आणि त्याच मोटिवेशनच्या भरोशावर मी तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार. आणि टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करा आणि लवकरच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल पेपर पॅटर्न येईल. डिटेल पेपरचा पॅटर्न, मागच्या वर्षी पेपरचा पॅटर्न कसा होता, कोणते किती MCQ होते, किती मार्कांचे क्वेश्चन होते, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासाठी तो पण इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. ओके, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, हिट द बेल आयकन. ओके, सो लेट स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ विथ रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड वेव्स, लेक्चर नंबर 8. फर्स्ट वन इज रेडिओ वेव्ह. पहिल्यांदा आपण रेडिओ वेव्स पाहणार आहे आणि वायरलेस टेक्नॉलॉजीमधली ही पहिला वेव्ह आहे की ज्या वेव्हचा यूज करून आपण आपले सिग्नल, आपले डेटा एका कम्प्युटरपासून किंवा एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत पोहोचवू शकतो. तर फर्स्ट पॉईंट इज रेडिओ वेव्ज आर इझी टू जनरेट. दे कॅन ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स अँड पेनेट्रेट द बिल्डिंग ऑल्सो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस पॉईंट? Radio waves are easy to generate, means we can generate easily. We can easily generate the radio waves. Easy to generation. Okay, they can travel a long distance. Radio waves are able to cover the long distance. जसं आपण वायर टेक्नॉलॉजीमध्ये म्हटलं होतं की
कोॲक्झियल केबल जो आहे तो कोॲक्झियल केबल आपण लाँग डिस्टन्ससाठी यूज करू शकतो, पण ट्विस्टेड पेअर केबल आपण लाँग डिस्टन्ससाठी यूज करू शकत नाही. तर तसंच हे वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये आहे की रेडिओ वेव्ज जो आहे हा रेडिओ वेव्ज आपण लाँग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि त्याचं अजून काय, इट पेनेट्रेट द बिल्डिंग्ज ऑल्सो. व्हॉट इज मीन बाय द पेनेट्रेशन? पेनेट्रेशन म्हणजे छेदून जाणे. जसं आता आपल्या बिल्डिंगच्या एका साईडला, सपोज ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या एका साईडला रेडिओ वेव्ज येऊन राहिले आणि आपल्या दुसऱ्या साईडला आपला दुसरा नोड आहे, बरोबर. हा नोड 2 झाला आणि हा इकडे समजा एक नोड आहे 1. आता या नोडपासून आपल्याला या नोडकडे जर डेटा सिग्नल करायचा आहे आणि मध्यात काय, बिल्डिंग, मोठी बिल्डिंग आहे, तर आपला सिग्नल पेनेट्रेट होईल का? होईल. आपला सिग्नल रेडिओ वेव्ह काय करेल, इथून जाईल, याला छेदेल, याच्या बिल्डिंगच्या आतमधून जाईल, भिंतींना क्रॉस करेल आणि मग तो काय करेल, नोड 2 पर्यंत पोहोचेल. म्हणजे हा पेनेट्रेट करू शकतो, म्हणजे भिंतींना पण क्रॉस करू शकतो, भिंतींच्या आतमधून सुद्धा हा जाऊ शकतो. एवढी याची पॉवर आहे रेडिओ वेव्सची. ओके, सो दिस वन इज ॲक्च्युअल कन्सेप्ट ऑफ पेनेट्रेशन द बिल्डिंग. नेक्स्ट पॉईंट इज द रेडिओ वेव्ज आर यूज फॉर इंडोर अँड आउटडोर पर्पज. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण बाहेर पण यूज करू शकतो आणि बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा रेडिओ वेव्जला यूज करू शकतो. कारण की आतमध्ये जर कम्प्युटर आहे तर त्याचा वेव्ज बाहेरपर्यंत जाऊ शकतात, बाहेरच्या कम्प्युटरला सुद्धा, बाहेरच्या नोडला सुद्धा सिग्नल मिळू शकतात. सो वी कॅन इझिली यूज दिस रेडिओ वेव्ज फॉर इंडोर पर्पज as well as outdoor purpose. Next point is radio waves are omnidirectional, travel in all direction. What is meant by the omnidirection? The waves which travels in all direction means it does not have any fixed direction of transmission, does not have any fixed direction of transmitting the signals. Okay, so radio waves are omnidirectional, means it travels in all direction. Next one, radio waves communication have variety of frequency ranges that are utilized for various communication application. Means रेडिओ वेव्समध्ये व्हेरायटी ऑफ फ्रिक्वेन्सीज आहेत, म्हणजे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. त्या फ्रिक्वेन्सीज हा वेगवेगळ्या कम्युनिकेशन ॲप्लिकेशनसाठी यूज होतात. जसं रेडिओ वेव्ज हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे आणि कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स यूज करू शकतो, बरोबर ना. आपण कम्युनिकेशन कसं फोनमधून करतो, त्याच्यानंतर आपले इंटरनेट थ्रू करतो, ईमेल थ्रू करतो, है ना. सो कम्युनिकेशनचे जे कोणते ॲप्लिकेशन्स आहेत ते वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळी फ्रिक्वेन्सी लागते. आपण मोबाईलवरून करतो, लँडलाईनवरून करतो किंवा अजून काय टेलिग्राम असेल, वॉट एव्हर इट मे बी, ते कम्युनिकेशन मीडियम झाले, ॲप्लिकेशन झाले आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी फ्रिक्वेन्सी लागते. तर ती वेगवेगळी फ्रिक्वेन्सी कोणाकडे आहे, रेडिओ वेव्सकडे ती फ्रिक्वेन्सी आहे. सो रेडिओ वेव्स कम्युनिकेशन हॅव अ व्हेरायटी ऑफ फ्रिक्वेन्सीज रेंजेस दॅट आर युटिलाइज फॉर व्हेरियस कम्युनिकेशन ॲप्लिकेशन. म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिकेशन ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळी फ्रिक्वेन्सी रेंज यूज होते आणि ती कोणाकडे आहे, रेडिओ वेव्हकडे आहे. नेक्स्ट पॉईंट इज इट कव्हर्स द लार्ज डिस्टन्स. आय ऑलरेडी डिस्कस दिस पॉईंट इन द फर्स्ट. It's travel long distance, it covers large distance, so that it can transmit one signal to another signal, one signal from one node to another node, and it covered large distance. Next one, it have a major drawback. Radio waves have advantages also and disadvantages also. What is the advantages? It covers the large distance, it penetrates the building, it is omnidirectional, we can use this for indoor and outdoor purpose, and there are some drawbacks also. It have major drawback that it may be disturbed by rains. म्हणजे जेव्हा पाऊस येईल तेव्हा रेडिओ वेव्ज काम नाही करत. आपण म्हणतो की रेंजचा प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे, रेंजचा प्रॉब्लेम येत आहे. तर ते काय होतं, एखाद्या वेळेस जर आभाळ आलं असलं तर आपला फोन लागत नाही किंवा काही होतं, फोनचं नाही, रेडिओ वेव्ज टेलिफोनमध्ये यूज होत नाही. पण एक उदाहरण म्हणून सांगत आहे की पाऊस आला की आपला जसा फोन लागत नाही, तर रेडिओ वेव्ज जे आहेत ना, या रेडिओ वेव्जला डिस्टर्बन्स होते रेंजमुळे. ड्यू टू रेंज इट मे बी डिस्टर्ब, हे त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर इट ऑफर लो बँडविड्थ फॉर डेटा कम्युनिकेशन. बँडविड्थ कशी याची लो आहे. हा लॉंग डिस्टन्सपर्यंत डेटा ट्रान्समिट करू शकतो, पण त्याची जी बँडविड्थ आहे, कपॅसिटी आहे एका वेळेस डेटा ट्रान्समिशन करण्याची, ती कमी आहे, है ना.
So these are some points related with radio waves. Next type of waves is microwave. Microwave is very important. Okay, so first point regarding the microwaves is microwaves travels in a straight line and therefore narrowly focused, concentrating all the energies into the beam. म्हणजे आपण जसं बघितलं की रेडिओ वेव्सला ऑमनी डायरेक्शन आहे, कोणत्याही डायरेक्शनला तो रेडिओ वेव्स जाऊ शकतो, परंतु मायक्रोवेव्स जो आहे हा फक्त स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. मायक्रोवेव्स ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड देअरफोर नॅरोली फोकस कॉन्सन्ट्रेटिंग ऑल द एनर्जी इन टू बीम. म्हणजे आता जर इथे एक नोड आहे आणि या ठिकाणी एक नोड आहे आणि याची जर डायरेक्शन फक्त हीच आहे, तर हा काय करेल, फक्त याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करेल. हा जो नोड आहे हा फक्त याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करेल, कारण की काय करेल, हा स्ट्रेट लाईनने या नोडपर्यंत पोहोचेल ना, स्ट्रेट लाईनने या नोडपर्यंत पोहोचेल. तर म्हणजे नॅरोली फोकस आहे, हा फक्त काय आहे, बरोबर त्याच्याच जवळ फोकस आहे. याचा फोकस काय आहे, फक्त याच्याजवळ फोकस आहे. म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये हा कम्युनिकेशन परफॉर्म करतो. म्हणून कॉन्सन्ट्रेट ऑल द एनर्जी इन टू द बीम, म्हणजे हा एकाच दिशेने एकाच बीमवर याचं कॉन्सन्ट्रेशन असते. जर सपोज जर आता या ठिकाणी जर एखादा नोड आला आणि त्याने जर याला डेटा मागितला, तर हा काय करेल, डेटा देणार नाही, कारण की हा काय करेल, फक्त स्ट्रेट लाईनमध्ये असलेल्या नोड्सला देईल, स्ट्रेट लाईनमध्ये देईल. हा इकडे किंवा इकडे सगळ्या डायरेक्शननी तो प्रोव्हाइड करणार नाही, कारण की तो फक्त ट्रॅव्हल करतो स्ट्रेट लाईनमध्ये. आणि म्हणून नॅरोली फोकस आहे, कॉन्सन्ट्रेटिंग ऑल एनर्जी इन टू बीम, म्हणजे तो एकाच गोष्टीवर काय करतो, फोकस करतो. म्हणजे एका गोष्टीवर आपल्याला याला पाठवायचं ना, बरोबर यालाच, दुसऱ्याला तो बघणार नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट इज फॉर मायक्रोवेव्ह ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग अँटिनाज शुड बी ॲक्युरेटली अलाइन. आता जसं सांगितलं की एक नोड आहे जो आहे ट्रान्समिटर, म्हणजे तो वेव्स ट्रान्सफर करणार आहे, आणि एक दुसरा नोड आहे तो काय, रिसिव्हर नोड, रिसिव्हर म्हणजे याच्याकडून याला घ्यायचं आहे. सो हे दोन्ही हे काय पाहिजे, अलाइनमध्ये पाहिजे, म्हणजे एका स्ट्रेट रेषेमध्ये पाहिजे, किंवा याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन सेम पाहिजे किंवा एकमेकांना पूरक पाहिजे. बरोबर, म्हणजे ते काय ॲक्युरेटली अलाइन पाहिजे, म्हणजे दोघांची एका स्ट्रेट रेषेमध्ये पाहिजे. ते जर दोघांची जर डायरेक्शन चेंज झाली असली तर ट्रान्समीटर डेटा सेंड करू शकणार नाही आणि रिसिव्हर तो डेटा ॲब्झॉर्ब करू शकणार नाही. ओके, सो दिस वन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ॲज पर द मायक्रोवेव्स. नेक्स्ट पॉईंट इज these allow the multiple transmitter linear in row to communicate with the multiple receiver linear on the row. म्हणजे तो एका वेळेस काय करतो, मल्टिपल ट्रान्समीटर डेटा ट्रान्समिट करू शकतात, पण कुठे, स्ट्रेट लाईनमधल्या मल्टिपल रिसिव्हर्सला, म्हणजे स्ट्रेट लाईनमधल्या मल्टिपल रिसिव्हर्सला मल्टिपल ट्रान्समीटर काय करू शकतात, डेटा ट्रान्समिट करू शकतात. नेक्स्ट पॉईंट, सिन्स मायक्रोवेव्ह ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन फॉर लॉंग डिस्टन्स पिरियॉडिक रिपीटर्स आर नेसेसरी. म्हणजे याच्यामध्ये आपण कशाचा उपयोग करतो, पिरियॉडिक रिपीटर्स काय करतात, डायरेक्शन दाखवतात. म्हणजे जो डेटा आपण ट्रान्समिट करतो त्याला डेटाला डायरेक्शन दाखवण्याचं काम रिपीटर्सचं असतं. रिपीटर्स त्याला यूज होते ट्रान्समिशनसाठी. So since microwaves travel in a straight line for a long distance, the periodic repeaters are necessary. म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये जाण्यासाठी रिपीटर्स यूज होते. नेक्स्ट, लोअर फ्रिक्वेन्सी मायक्रोवेव्ह कॅन नॉट पेनेट्रेट द बिल्डिंग. म्हणजे ज्या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी लो आहे ते बिल्डिंगमध्ये पेनेट्रेट करू शकत नाही. आता पेनेट्रेट म्हणजे काय हे मी तुम्हाला रेडिओ वेव्हमध्ये सांगितलं, म्हणजे तो भिंतींना किंवा बिल्डिंग्सला पण छेदून आतमध्ये जातो. तर ज्या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी लो आहे ते पेनेट्रेट करणार नाही, पण ज्याची फ्रिक्वेन्सी हाय आहे, ज्या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी हाय आहे, ऑब्व्हियसली ते काय करतील, बिल्डिंगला पेनेट्रेट करू शकतात. ओके, so these are some points related with the microwave. Next one, we are going to learn the infrared and millimeter waves. Infrareds are also called as the millimeter waves, and this one is a very important. Okay, so first point is
दिस इन्फ्रारेड वेव्स आर वाईडली यूज फॉर द शॉर्ट रेंज कम्युनिकेशन. आत्तापर्यंत आपण जे रेडिओ वेव्स पाहिले, मायक्रो वेव्स पाहिले, ते कशासाठी लॉंग डिस्टन्ससाठी आपण यूज करू शकतो. पण आपल्याला जर शॉर्ट डिस्टन्ससाठी जर कम्युनिकेशन परफॉर्म करायचं असेल तर आपण काय यूज करतो, इन्फ्रारेड और मिलीमीटर वेव्स. सो दीज आर important waves used in wireless technology. Next point is the remote control used on television uses the infrared communication. आपण जर बघितलं की आपल्या घरातलं जे रिमोट आहे टेलिव्हिजनचं, त्याच्यासमोर एक लाईट असतो आणि आपण जर बटन दाबलं तर तो लाईट रिमोटचा पण लागतो आणि टी व्हीचा पण लागतो. म्हणजे तो काय करतो, तो एक लाईट दुसऱ्या लाईटपर्यंत पोहोचवतो आहे. काय, इन्फ्रारेड वेव्स यूज होतात. त्या इन्फ्रारेड वेव्सच्या माध्यमातून तिथून सिग्नल जातात आणि ते सिग्नल कसे परफॉर्म होतात. आपण चॅनल चेंज करतो तेव्हा रिमोटमधून बटन दाबल्यानंतर ते इन्फ्रारेड वेव्स टी व्हीपर्यंत पोहोचतात आणि मग ते शॉर्ट डिस्टन्स आहे ना, रिमोट आणि टी व्हीमधलं डिस्टन्स कसं आहे, शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे द रिमोट कंट्रोल यूज ऑन द टेलिव्हिजन युजेस द इन्फ्रारेड कम्युनिकेशन. म्हणजे त्या रिमोटमध्ये आपण कोणत्या वेव्ह यूज करतो, इन्फ्रारेड वेव्स यूज करतो. नेक्स्ट वन इज दे आर रिलेटिवली डायरेक्शनल चीप अँड इझी टू जनरेट. म्हणजे त्याला डायरेक्शन पाहिजेच आहे आणि त्याचं जनरेशन खूप इझी आहे, म्हणजे इझिली जो जनरेट होऊ शकतो. नेक्स्ट वन, मेजर ड्रॉबॅक इज दिस वेव्ह कॅन नॉट पास थ्रू द सॉलिड ऑब्जेक्ट. म्हणजे जर आपण विचार केला की टी व्हीच्या समोर जर एखादी मोठी भिंत बांधली, म्हणजे टी व्हीच्या समोर एक भिंत बांधली आणि त्या भिंतीच्या अलीकडून जर आपण रिमोट दाबत आहोत, सपोज हा टी व्ही आहे आणि इथे आपण एक वॉल बांधली आणि या वॉलच्या इकडून आपण रिमोट ॲक्सेस करतो आहे, तर आपल्या टी व्हीपर्यंत ते पोचतील का, नाही पोचणार. कारण की याच्यामध्ये कोणता वेव्ज यूज होतो, इन्फ्रारेड वेव्ज यूज होतो आणि इन्फ्रारेड वेव्ज कॅन नॉट पास थ्रू द सॉलिड ऑब्जेक्ट. ओके, सो दिस वन इज अ मेजर ड्रॉबॅक ऑफ infrared waves. So these are some waves used in the wireless technology. First one is a radio wave, second one is a microwave and third one is a infrared waves. हा जो क्वेश्चन आहे हा शॉर्ट नोट क्वेश्चन किंवा लॉंग नोट क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2005च्या 2008 आणि 2010च्या मार्च एक्झाममध्ये हा क्वेश्चन 4 ते 5 मार्कांसाठी विचारलेला आहे. सो दिस वन इज इम्पॉर्टंट. प्लीज नोट डाऊन दिस पॉईंट. Okay, and share this video with your friends. If you have any query regarding this topic, please let me know in the comment section. And तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमधून सांगा. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आणि मला कमेंट्स वाचून खूप छान वाटतं ॲक्च्युली. आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते जेव्हा तुम्ही जास्त कमेंट्स कराल. ओके, सो प्लीज लाईक द व्हिडिओ इफ यू लाईक माय टीचिंग. Thank you so much for watching this video. We will catch you in next video. Please subscribe our channel, share with your friends and join our Telegram group so that you will get the notes of this video.